सुरू करायचं का? महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही चाललंय याचे दररोज आपण साक्षीदार आहात. सर्वसाधारण कोणी माणूस मोठा झाला, त्याच्याकडे चांगले पैसे आले, त्याला नाव मिळालं, त्याला इज्जत मिळाली, एक समाजात त्याचं स्थान निर्माण झालं, तर शक्यतो तो आपल्या आईच्या नावाने, पत्नीच्या नावाने, मुलांच्या नावाने शाळा काढतो, कॉलेज काढतो, हॉस्पिटल काढतो, लोकसेवेचं एक असं साधन उपलब्ध करून देतो. परंतु महाराष्ट्राचे माजी मंत्री, राज्यमंत्री यांनी आपल्या पत्नीच्या नावाने बार काढला आणि त्या बार नुसता बार नसून तो डान्स बार आहे. यावरून त्यांची मानसिकता दिसून येते. कुठल्या मानसिकतेतनं हे काम करतात हे त्याच्या माध्यमातून दिसतंय. विधानसभेच्या शेवटच्या दिवशी मी राज्याचे गृहराज्यमंत्री व महसूल मंत्री यांच्यावरती आरोप केले. हे आरोप हे होते की त्यांच्या मातोश्रीच्या नावाने असलेला जो बार आहे, या बारमध्ये डान्स बार चालवला जात होता, अश्लील नृत्य केलं जात होतं, पैसे उडवले जात होते. हे सगळं त्याच्यामध्ये होत होतं. आणि हे मी सगळी माहितीच्या अधिकारात ही मला मिळालेली आहे. त्यामुळे ही माहिती खोटी असू शकत नाही. या माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीमध्ये 22 डान्स बार म्हणजे बारबाला, 22 गिराईक, 4 कर्मचारी यांच्यावरती कारवाई केलेली आहे. बारचे नियम तर सगळे तुडवले गेलेलेच आहेत, परंतु याच्या बाबतीत खुलासा करताना माजी मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं की माझ्या पत्नीच्या नावाने बार आहे, म्हणजे आता त्याच्यात काय डिस्प्यूट राहिला नाही. गृहराज्यमंत्र्याच्या आईच्या नावाने डान्स बार चालतो, तो सुद्धा पोलीस स्टेशनच्या नाकाच्या खाली. हे गृहराज्यमंत्री नवीन मुंबईपर्यंत डान्स बारवरती रेड करायला जातात का? तर अश्लीलता चालते, अश्लीलता पसरवली जाते, अनैतिक धंदा आहे, समाज विघातक कृती आहे, म्हणून हे काय करतात, रेड करतात. हरकत नाही, चांगलं काम करतात. पण स्वतःच्या आईच्या नावाने जो डान्स बार चालतोय त्याच्यावर कोण कारवाई करणार? त्याच्यावर कारवाई झालेली आहे. त्यांनी असं देखील सांगितलं, माझा उल्लेख त्यांनी अर्धवट वकील म्हणून केलेला आहे. त्यांना एक गोष्ट कळली पाहिजे, विधानसभेत मी वकील म्हणून बोलत नाही, विधानसभेत मी आमदार म्हणून बोलतो. पुन्हा ही माझ्या आमदारकीची 4थी टर्म आहे. त्याच्यामुळे विधानसभेचे नियम, विधानसभेचे कायदे मला चांगले माहिती आहेत. त्यामुळे मला त्यांच्या ज्ञानाची किंवा त्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. राहिला प्रश्न, त्यांनी असं सांगितलं की डान्स बार आम्ही चालवत नाही, आम्ही चालवायला दिलेला आहे आणि जो चालवतो त्याच्यावरती जबाबदारी आहे. तर मी आपल्या माहितीसाठी हे कायद्यातल्या तरतुदी आणलेल्या आहेत. लायबिलिटी ऑफ द लायसन्स सी फॉर द ऍक्ट ऑफ अ सर्वंट, म्हणजे तुमच्या नोकराने किंवा तुम्ही ज्याला प्राधिकृत केलंय त्याने जर एखादं दुष्कृत्य केलं तर त्याची जबाबदारी कोणाकडे? एक नोकरनामा असतो, इकडे ठेवले सगळं, एक नोकरनामा असतो. जर तुमच्या वतीने तुम्ही कोणाशी अग्रीमेंट करा, त्या अग्रीमेंटला काही किंमत नाही, परंतु कुठलाही डान्स बार चालवताना एक नोकरनामा असतो, ज्या नोकरनाम्यामध्ये तुम्हाला त्याची सगळी माहिती भरून द्यावी लागते. हा नोकरनाम्याची कॉपी आहे.
आणि ह्या नोकरनाम्यावरती मालकाला सही करावी लागते. या नोकरनाम्यावरती मालकाला सही करावी लागते. आणि एखादी कृत्य तुमच्या वतीने जो प्राधिकृत झालेला आहे त्याने केलं तर त्याची जबाबदारी काय, तर मी तुम्हाला वाचून दाखवतो. लायबिलिटीज ऑफ द लायसन्सी फॉर द ऍक्ट ऑफ अ सर्वंट. द होल्डर ऑफ द लायसन्स, परमिट, पास or authorization granted under this act shall be responsible as well as the actual offender for any offense committed by any person in his employ or acting with his express or implied permission on his behalf under the provision of this act, as if he himself has committed the same, unless he shall establish that all due and responsible precautions were exercised by him to prevent the commission of such offense. याचा अर्थ असा आहे की तुमच्या वतीने ज्या कोणी तिकडे प्राधिकृत केलेला असेल, जो काम करत असेल, तो जबाबदार जरी असला तरी हे कृत्य मी केलंय म्हणजे कोणी ज्याच्या नावाने परवाना आहे त्याने असं समजण्यात यावं, अनलेस जर तुम्ही तशी कृत्य करण्यापासून त्याला सगळ्या गोष्टीत परावृत्त करायला तुम्ही सिद्ध केलं तर. म्हणजे त्यांनी सांगितलं ना की आम्हाला कळलं आणि आम्ही डान्स बार बंद करून टाकला, मग त्याच्या अगोदर तर तुम्ही कुठली प्रिकॉशन घेतली नाही. आणि हे जर म्हणत असतील की आम्हाला माहितच नव्हतं, तर ह्या डान्स बारवर जशी 31/5/2025 ला रेड झाली, तशीच रेड 28/5/2023 ला रेड झाली होती. त्याच्यामध्ये गुन्हा हाच आहे. दुसरी रेड 10/8/23 ला झाली होती. म्हणजे 2 रेड याच्या अगोदर या बारवर झालेल्या आहेत आणि याचे पुरावे आहेत. हे माझे कागद नाहीयेत, हे कागद FIR च्या कॉपीज आहेत आणि ह्या सगळ्या राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये मिळालेली माहिती आहे. खोटी असायचं काही कारणच नाही. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुमच्या बारमध्ये अश्लीलता चालते, तुमच्या बारमध्ये पोरी नाचवल्या जात आहेत. मग हे माहीत असून तुम्ही कुठलीही प्रिकॉशन घेतलेली नाही, तुम्ही हे सिद्ध करू शकत नाही. त्याच्यामुळे थेट तुमची जबाबदारी ही या निमित्ताने सिद्ध होते. त्यामुळे माझी अर्धवट नॉलेज किंवा माझं नॉलेज कायद्याच्या आधारावरती आहे. मी आज गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा आज वाढदिवस आहे. आपल्या माध्यमातून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. खरं म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने आज त्यांच्याकडे ही भेट रूपाने त्यांच्या ज्या मंत्रिमंडळात असलेल्या सहकार्याचे प्रताप देणार होतो, परंतु आज ते गेलेत गडचिरोलीला. त्यामुळे उद्या हे सगळे कागद हे मी त्यांच्याकडे देणार आहे आणि त्यांच्यावरती काय कारवाई करणार याचं कारण असं आहे की डान्स बार त्यांच्या पत्नीच्या नावाने आहे हे तर त्यांनी मान्य केलंय, म्हणजे मातोश्रींच्या नावाने आहे हे तर त्यांनी मान्य केलंय. त्यामुळे आता तिथे तो प्रश्न नाही आहे. डान्स बारचे नियम आहेत, नियम तर सगळे तुडवलेले आहेत. कारण डान्स बारमध्ये महिलांना किती वाजेपर्यंत ठेवायचं याचा कायदा आहे. 9च्या नंतर महिला राहू शकत नाही. सिंगर जरी आपण म्हटलं, ऑर्केस्ट्रा म्हटलं, ते म्हणतात ऑर्केस्ट्रा आहे, तरी 5च मुली त्याच्यामध्ये काम करतात. ऑर्केस्ट्राचे नियम असे आहेत, त्या मुली प्लॅटफॉर्मवरना खाली जाऊ शकत नाही. यांच्याकडे हे म्हणतात 14 मुलींचं लायसन होतं, 5 मुलींना लायसन परवानगी असताना 14 मुली काय करत होत्या. पुन्हा रेकॉर्डिंग पोलिसांचं आहे, ज्याच्यामध्ये नृत्य करताना, लगट करताना, पैसे उधळताना या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. त्यामुळे ह्या केसमध्ये सिद्ध करण्यासारखं आता काही राहिलेलं नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, त्यांनी ताबडतोब कारवाई करावी. आणि ही कारवाई जोपर्यंत ते करत नाही, मी प्रत्येक आठवड्याला त्यांना एक स्मरणपत्र देणार आहे. प्रत्येक आठवड्याला त्यांना मी स्मरणपत्र देणार आहे की आपण काय कारवाई केली.
रेड करतायत, आम्हाला मान्य आहे. ही त्यांची कदम फॅमिलीची जुनी सवय आहे, सगळीकडे रेड करायची. आणि आम्ही ह्याला तोडपाणी गँग म्हणतो. म्हणजे त्यांच्या दोन्ही मुलांचे आमच्याकडे भरपूर प्रताप आहेत. हे टप्प्याटप्प्याने आम्ही बाहेर काढू. प्रदूषण मंडळामध्ये किती रेड झाल्या, त्या रेडचं पुढे काय झालं, चाकणमध्ये झालेल्या रेडमध्ये त्यांना अधिकार होता की नाही, या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आल्या आहेत. त्यांच्या वैधतेचा प्रश्न आहे. आता हळूहळू टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी घेतोय. हा झाला त्यांच्या डान्स बारच्या अश्लीलतेचा पुरावा. ते म्हणतात ना, माझ्या आईची बदनामी करतायत, माझ्या आईची बदनामी करतायत. अरे लाज वाटायला पाहिजे की आपल्या बायकोच्या नावाने असे प्रकारचे बार उघडून तिकडे मुली नाचवायला. शरम वाटली पाहिजे महाराष्ट्राला. महाराष्ट्राची मान खाली घातली तुम्ही. की आपल्या पत्नीच्या नावाने एवढं तर कळायला पाहिजे होतं की आपल्या पत्नीच्या नावाने हा बार चालतो, त्या बारमध्ये अश्लील डान्स चालतो, त्या बारमध्ये अश्लीलता पसरवली जाते. आणि तुम्ही गृहराज्यमंत्री आहात महाराष्ट्राचे. तुमच्या आईच्या नावाने, आज तुमच्या आईच्या नावाला भट्टा लागला, तुम्हाला लाज वाटते ना? मग अशी कृत्य करता कशाला? त्यामुळे माझं मत असं आहे की मुख्यमंत्र्यांनी यांचा राजीनामा घ्यावा. दुसरा विषय आहे जगबुडी नदीचा. जगबुडी नदीच्या बाबतीमध्ये मी त्या दिवशी आरोप केला होता की 67 किलोमीटरची जगबुडी नदी, या जगबुडी नदीच्या बाबतीत जो गाळ उपसायचा, वाळू उपसायचा हा जो काय उपक्रम आहे, या उपक्रमामध्ये फक्त 100-150 मीटरवरती गाळ उपसला जातो. त्यांनी सांगितलं की तो गाळ कोण घेऊन जात नाही. त्या गाळाला म्हणजे तो गाळ शेतकऱ्यांच्या कडे दिला पाहिजे असा नियम आहे. की गाळ उपसतंय कोण? सरकार आपल्या पैशाने उपसते. तो शेतकऱ्यांकडे दिला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांना त्याची गरज आहे भराव टाकण्यासाठी, असं आणखीन कुठल्या कामासाठी. वाळू असेल तर तो तुमच्या नवीन नियमाप्रमाणे घर बांधणीसाठी त्याला 5 ब्रास दिले पाहिजे. हा सगळा जो काय मी त्या दिवशी पुरावे दिलेले आहेत, ही सगळी जी वाळू आहे, ही सगळी वाळू ही योगिता डेंटल हॉस्पिटल आहे, जे गृह राज्यमंत्र्याच्या बहिणीच्या नावाने हॉस्पिटल आहे, दातांचं महाविद्यालय, हॉस्पिटल नाही महाविद्यालय. या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये ही वाळू पडलेली आहे. जर ही गाळू कोण घेऊन जात नाही तर ही वाळू तुमच्या प्रांगणात काय करते? तुम्ही या वाळूचे ढिगारे स्वतःच्या कॉलेजमध्ये कशाला लावलेत? जर कोण घेऊन जात नाही तर ते तिथेच पडून राहायला पाहिजे. तुम्हाला ह्याची गरज काय? या गाळामध्ये वाळू मिश्रित ही गाळ आहे, याच्यामध्ये ते तिथे चाळली जाते, वाळू वेगळी केली जाते, गाळ वेगळा केला जातो आणि यांचे चट्टे बट्टे ही वाळू नंतर घेऊन विकून टाकतात. बिपिन पाटणे हा कोण? शेतकरी आहे. कदम हा कोण? शेतकरी आहे. म्हणजे ह्यांची वाळू जिथे जिथे पडलेली आहे त्या वाळूचा आम्ही व्हिडिओ जिओ टॅग लागून आम्ही ड्रोन सर्व्हे केलेला आहे आणि तो मी उद्या पेनड्राईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे देणार आहे. त्याचं कारण असं आहे की ही जर वाळू कोण घेऊन जात नाही तर ह्या वाळूचा तुम्हाला उपयोग काय? पण हे म्हणतात की मी त्याचा कोणी नाही. 1 वर्षापर्यंत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पकडून चालू की 1 महिन्यापर्यंत ते त्या ट्रस्टवर होते. शिवतेज आरोग्य संघटना, आरोग्य सेवा संस्था हा ट्रस्ट आहे, ज्या ट्रस्टचं ते कॉलेज आहे. कोण कोण आहे त्याच्यात? यांची आई आहे, यांची बहीण आहे, यांचा भाऊ आहे. हे स्वतः आहेत असं माझं मत आहे. पकडून चला ते नाही आहेत. मग मी जे काय म्हणतो की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, की तुम्ही काढलेली वाळू, तुम्ही चालवलेले आईच्या नावाने डान्स बार, हे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट या सदराखाली मोडतात. स्वकीयांचं हित म्हणजे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट.
यांनी तर असं जाहीर नाही केलंय कुठे की माझे या घराशी काही संबंध नाही, मी या घराशी संबंध तोडलेले आहेत, कुठली पेपर नोटीस दिली नाही आहेत. किंबहुना कालच त्याच्या वडिलांनी मोठं भाषण केलंय की माझी दोन्ही कशी मुलं कर्तृत्ववान निघाली आहेत. ही त्यांची कर्तृत्व आहेत आणि या कर्तृत्वाचा त्याच्या वडिलांना अभिमान आहे. कालच सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ते कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट या सदराखाली मोडतात. दुसरा विषय जो मी सांगितला होता, महाप्रळ नाळा. महाप्रळ नाळ्याचं उत्खनन करण्यासाठी आकिब मुकादम या माणसाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पत्र लिहिलं की मला हा गाळ काढू द्या. नंतर त्यांनी पालकमंत्री यांना पत्र लिहिलं, उदय सामंतना, की मला गाळ काढू द्या. त्यानंतर योगेश कदम यांनी पत्र दिलं की मला हा गाळ काढू द्या. अख्ख्या महाराष्ट्रात एकाच माणसाला अशा प्रकारे गाळ स्वतःच काढायचा आणि स्वतःच त्याची विल्हेवाट लावायची अशा प्रकारचं काम दिलं गेलं. हे दिलं कोणाच्या आदेशाने? महसूल मंत्र्यांच्या आदेशाने, राज्य महसूल मंत्र्यांच्या आदेशाने. हे दिल्याच्या नंतर जिथे गाळ काढायची परवानगी दिली होती, महादेव नाला नावाचा जो प्रकार आहे, महाप्रळ गाव महादेव नाला, या महादेव नाल्याच्या ऐवजी त्यांनी गाळ काढला कुठे? सावित्री नदीचा. सावित्री नदीचा गाळ काढल्यावरती तो सक्शन पंपने काढला, म्हणून कलेक्टरने त्याच्यावरती बंदी आणली. हे सगळे कागद मी आपल्याकडे उद्या त्यांना सबमिट केल्यावरती देणार आहे. याच्यावरती बंदी आणल्यानंतर आकिब मुकादम हा कोर्टात गेला. कोर्टाची ऑर्डर आहे. कोर्टाने काय सांगितलं? काल त्यांनी सांगितलं ना, कोर्टाच्या आदेशाने वाळू काढत होता. कोर्टाने काय सांगितलं? ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करून तुमची ऑर्डर द्या, कारण तुम्ही त्यांना शोकॉज नोटीस दिलेली नाहीये. आणि त्यांना गाळ काढायला परवानगी दिली. त्यांच्यावरती गाळ काढायची परवानगी कुठली आहे? महादेव नाल्यातली. गाळ काढतायत कुठला? सावित्री नदीतला. अख्ख्या महाराष्ट्रात फक्त एकटाच माणूस असा गाळ काढतोय आणि म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली. हा आकिब मुकादम कोण आहे? हा यांच्या घरातला नोकरासारखा आहे, म्हणजे यांचा अगदी घरचा माणूस. त्याचे फोटो मी आपल्याला त्या दिवशी दाखवले. पुढे हे फोटो मी तुम्हाला दाखवले की त्यांच्या प्रचारामध्ये, त्यांच्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने काम करत होता. हे सगळे फोटो मी काल विधानसभेत सगळे दाखवले. हा आकिब मुकादम आहे. हा माणूस तिथे रेती उपसतोय. जून 30 तारखेपर्यंत रेती उपसायची परमिशन होती. कुठली? महादेव नाल्याची. उपसतायत कुठे? आता जुलैमध्ये पण चालू होती. काल ही लक्षवेधी लागल्यावरती बंद झाली. काल हा विषय आला ना, आता बंद झाला. तिसरा विषय असा आहे की दगड आणि जांबा याचं उत्खनन होतं. दगड उपसायला, उत्खनन करायला 28 लोकांना, 24 लोकांना परमिशन दिली. जांबा उत्खनन करायला 14 लोकांना परमिशन दिली. ह्या सगळ्या लोकांना जी परमिशन दिली, त्या परमिशनपेक्षा जास्त उत्खनन केलं यांनी. म्हणून कलेक्टरने तहसीलदारांना सांगितलं की आपण रिपोर्ट करा. त्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे की उत्खनन जास्त झालंय. एटीएस मशीनच्या माध्यमातूनही मोजणी झाली. म्हणजे एटीएस मशीनने मोजणी तेव्हाच होते जी अक्युरेट पद्धतीने करायची असेल. लगेच महसूल मंत्र्यांनी त्याच्यात, महसूल राज्यमंत्र्यांनी त्याच्यात हस्तक्षेप केला आणि सांगितलं फेरमोजणी करा. कारण त्यावेळेला ते शेतकरी, ते माणसं तिकडे हजर नव्हती. आता फेर मोजणी झालेली आहे त्याची. प्रचंड करोडो रुपयाची रॉयल्टी ही शासनाची बुडवलेली आहे. करोडो रुपयाची. मी तुम्हाला सगळे कागदपत्र एक एक लावून देतो. हे सगळे माझ्याकडे आहेत. मी तुम्हाला एक सेट त्याचा उद्या मुख्यमंत्र्यांना दिला की तुमच्याकडे देणार आहे. करोडो रुपयाची रॉयल्टी लावली आहे, नुकसान केलेलं आहे. हे 18 आणि 24 लोक जे आहेत हे यांचे कार्यकर्ते आहेत खास. आणि त्यांनी जे उत्खनन केलेलं आहे
या उत्खननाने शासनाचं करोडो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आता हे नुकसान झालेलं आहे तर त्याचा अहवाल आला पाहिजे बाहेर की किती अवैध दगड उचललाय, किती जांबा अवैध उचललाय. अजूनही त्याचा रिपोर्ट येत नाही. कारण त्याचं असं आहे की राज्यमंत्र्याचा त्याच्यावरती दबाव आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना आणि महसूल मंत्र्यांना, मी आठवत असेल तर पहिल्याच दिवशी प्रश्नोत्तर दादा केचे यांच्या प्रश्नाच्या वेळेला सांगितलं होतं की मी कागदपत्रांसकट आपल्यावरती पुरावा देणार आहे, जे पुरावे मी दिले आहेत. आता माझं आव्हान आहे रामदास कदमना आणि योगेश कदमना, तुमच्यात हिंमत असेल माझ्यावरती अब्रू नुकसानीचा दावा लावा. तुमच्यावरती हिंमत असेल माझ्यावरती हक्कभंग आणा आणि मला व्यासपीठ उपलब्ध करून द्या. त्याचं कारण असं आहे की जर मुख्यमंत्र्यांनी यांच्यावर कारवाई केली नाही तर मी स्वतः कोर्टात जाणार आहे. त्यांनी माझा आमदार म्हणून नॉलेज बघितलंय. जे अर्धवट म्हणतात ना मला वकील, ते वकील म्हणून माझं पूर्ण ज्ञान मला जे दाखवायचंय ते मी कोर्टात दाखवेन. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारची अब्रू जर मुख्यमंत्र्यांना वाचवायची असेल तर मुख्यमंत्री या गृह राज्यमंत्र्याचा राजीनामा घेतील आणि अब्रू जाण्यापासून सरकारला वाचवतील असं मला वाटतं. आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी सद्बुद्धीचा वापर करून या आपल्या सगळ्या मंत्र्यांना आवर घालावा अशी आज त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना आज विनंती करतो. आज अजितदादा पवार यांचा देखील वाढदिवस आहे, त्यांना देखील मी शुभेच्छा देतो. अजितदादा पवार त्या दिवशी सभागृहात हजर होते. त्यांच्या कडक स्वभावाचा मी साक्षीदार आहे. असल्या गोष्टी ते खपवून घेणार नाहीत. काल सूरज चव्हाणचा त्यांनी ताबडतोब राजीनामा घेतला. अशा गोष्टी अजितदादांच्याही पचनी पडणार नाहीत. अजितदादांना देखील मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अशा गोष्टी तुम्ही मान्य करू नका. एकनाथ शिंदेकडनं माझी काही अपेक्षा नाहीये, कारण त्यांना त्यांचा राजीनामा घेणं परवडणार नाही आणि ते घेऊ शकत नाही असा माझा अभ्यास आहे. त्यामुळे ह्या दोन्ही मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या महसूल राज्यमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी मी आज करत आहे. धन्यवाद. या तीन वेगवेगळ्या केसेस आहेत आणि त्या तिन्हीचे उद्याच एकाच दिवशी तुम्ही पुरावे मत देणार, मुख्यमंत्र्यांकडे देणार. कारण आज मुख्यमंत्री नाही आहेत. मुख्यमंत्र्यांकडे कागदपत्र, सरकारी कागदपत्र, सरकारच्या ऑर्डर्स, कायद्याचे नियम, ड्रोन सर्व्हे केलेले माझे पेनड्राईव्ह, हे सगळे उद्या मुख्यमंत्र्यांकडे दिले जातील. ज्या बार संदर्भात आपण संदर्भात मी सांगितले की संबंधित जो मालक आहे त्याच्यावर देखील कारवाई व्हायला पाहिजे, म्हणजे राज्यमंत्र्यांच्या आईवर कारवाई व्हायला पाहिजे असं तुम्हाला. खरं म्हणजे त्या माऊलीचा काय दोष आहे असं मला वाटत नाही, परंतु ह्यांना अक्कल असायला पाहिजे, ह्यांना कळलं पाहिजे की कोणाच्या नावाने असे धंदे करायचे. दुर्दैव आहे त्यांच्या माऊलीवरती, त्या माऊलीवरती काही कारवाई व्हावी असं कोणालाही मनापासून वाटणार नाही, कारण त्यांचा याच्याशी काही संबंध असेल मला वाटत नाही. परंतु हे जे पितापुत्र आहेत पराक्रमी, यांना तर अक्कल शिकवावीच लागेल, धडा शिकवावाच लागेल, कारण ह्यांना सत्तेचा महाज आलाय. आमचं कोण काही वाकडं करू शकत नाही या उन्मादामध्ये ते वागतायत. ज्या पद्धतीची दादागिरी, ज्या पद्धतीची खंडणीबाजी, ज्या पद्धतीची वसुली महाराष्ट्रात चालू आहे, ह्याला कुठेतरी वेसण घातलंच पाहिजे मुख्यमंत्र्यांनी. आणि मुख्यमंत्र्यांना सगळं माहिती आहे. मी आता एक एक केसेस ज्या पद्धतीने सांगत जाईन या मुख्यमंत्र्यांकडे ऑलरेडी पोहोचलेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी खासगीत बोलवून दम पण दिलाय, कारण ज्यांच्याकडे खंडणी मागितली गेली असे बरेच लोक मुख्यमंत्र्यांच्या ओळखीचे, त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन तक्रारी केल्यात अशी माझी माहिती आहे. कदाचित खरी असेल खोटी असेल मला माहित नाही, पण ही माहिती आहे. ज्याचा पुरावा आहे त्याचा पुरावा मी तुमच्या समोर दिला. जी माहिती आहे त्याचा पुरावा ज्या वेळेला माझ्या समोर येईल, काही पुरावे आलेले आहेत, काही पुरावे येतील, तसे मी आपल्याला टप्प्याटप्प्याने सादर करत जाईन. या प्रकरणामध्ये एक असं आहे की ज्यावेळेस गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पनवेलमध्ये काही डान्स बारवर कारवाई केली आणि त्याच्या बातम्याही सगळ्या पेपरमध्ये आल्या, त्याच्यानंतर काही काळातच त्यांच्या या
म्हणजे त्यांच्या मातोश्रींच्या नावे असलेल्या बारवर कारवाई. जेव्हा पनवेलमध्ये कारवाई होते, समाजसेवा शाखेतर्फे ती कारवाई झाली. योगेश कदमांच्या संबंधित या बारवर कारवाई होते, तेव्हा क्राईम ब्रांच युनिट आणि समतानगर पोलीस स्टेशन कारवाई करते. तर तुम्हाला याच्यामध्ये काही राजकारण वाटतं का, की नाही, मला पनवेल मधली कारवाई आणि लगेचच मी तो योगेश कदमांचा इंटरव्ह्यू ऐकला नवीन मुंबईतल्या रेडच्या नंतरचा. त्याच्यात त्यांनी सांगितलं की होय, मी पुढाकार घेऊन ती करायला लावली आणि असलं कुठलंही कृत्य मी होऊ देणार नाही. जर तुम्हाला काय नैतिक अधिकार आहे हे बोलायचा? तुमच्या आईच्या नावाने चाललेल्या डान्स बारमध्ये मुली नाचतायत आणि तुम्ही दुसऱ्या बारवरती जाऊन कारवाई करताय. कारवाई मी तर सरकारमध्ये नाहीये. कारवाई काय आम्ही सांगून कोण करणार नाहीये. त्याच्यामुळे आमच्या राजकारणाचा भागच नाहीये. मला कळल्यावरती मी राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये माहिती मागितली, राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये माहिती आली. आता राजकारण असेल तर त्यांचं अंतर्गत राजकारण काय असेल ते त्यांना लख लाभो. परंतु जर मला एखाद्या गोष्टीवरती आक्षेप आहे की डान्स बार चालू देणार नाही असं मी म्हणतोय आणि माझ्या आईच्या नावाने डान्स बार चालतोय, जो सिद्ध झालाय रेडमध्ये, तो एकदा नाही 2023 मध्ये देखील एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देखील त्या डान्स बारवरती 2दा कारवाई झाली आहे. याला तुम्ही राजकारण म्हणाल? पोलिसांनी रुटीनमध्ये केलेली कारवाई आहे ती. त्यांचं म्हणणं आहे की गृहराज्यमंत्री मी असताना मी माझ्या बारवर कशाला कारवाई करू? तो बार माझा नाही, फक्त आईच्या नावाने होता. आणि मी तुम्हाला कायदा वाचून दाखवला. माझ्या या कायद्याला त्यांनी आव्हान द्यावं, कोर्टात द्यावं, हक्कभंग समितीसमोर द्यावं, माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा करावा. जर तुमचा नाहीये तर सिद्ध होईल. मग या कायद्यातल्या तरतुदी आहेत ज्या मी वाचून दाखवल्यात, त्याला आव्हान द्यावं, जे मी कोर्टात जाणारच आहे. जर सरकारने कारवाई नाही केली तर कोर्टात जाणार आहे. आता तो जो बार असेल तो बार कोणाचा आहे मला नाही माहिती. तो बार त्याने कोणाला चालवायला दिलाय मला नाही माहिती. पुन्हा 2023 ला ह्यांचे मुख्यमंत्री होते ना, त्यावेळेला देखील 2दा कारवाई झालेली आहे ना. मग तुम्ही असं कसं म्हणू शकता की या डान्सबारमध्ये काय चाललंय मला माहित नाही? त्याच्यात असं म्हटलेलं आहे तुमची जबाबदारी आहे सिद्ध करायची की काय चालतं ते मला माहित नाही, मी ते सगळं प्रिव्हेंट केलेलं आहे. मग 2023 ला रेड झाल्या, 2 रेड झालेले आहेत. त्या रेड जर झालेल्या असतील आणि तुम्हाला जर त्याच्यामध्ये कागदपत्र उपलब्ध असतील तर तुम्ही कसं म्हणू शकता की आम्हाला या बारमध्ये काय चाललंय आम्हाला माहित नाही? असले पैसे खाऊ नयेत आणि त्या आईच्या नावावर तर बिलकुल खाऊ नयेत. याला मराठी भाषेत फार घाणेरडा शब्द आहे जो मी माझ्या संस्कृतीप्रमाणे वापरू इच्छित नाही. त्यांचं म्हणणं असे, अनिल परबने कलेक्टरला पत्र लिहिली नाहीत. मी कलेक्टरला जी पत्र लिहिलेली आहेत 2 वर्षात लिहिली आहे. 2 वर्ष आहेत ना, तुम्हाला तारखांसकट देतो ना ते दे. हे नाही ते काढणं खालचं काय करतो आणखी परब साहेब, हा जो बार आहे जो रामदास कदम यांच्या पत्नीच्या नावे आहे, तो कधी सुरू झालेला आहे, त्या संदर्भातले काही डिटेल्स आहेत आणि लायसन्स कसलं आहे त्या बारचं? म्हणजे रेस्टॉरंट अँड बार असं तिथे म्हटलेलं आहे. रेस्टॉरंट अँड बार हे जेव्हा म्हटलं जातं तर तिथे रेस्टॉरंट अँड बारच चालला पाहिजे, बरोबर आहे? तिथे ऑर्केस्ट्रा पण चालता कामा नये. रामदास कदम यांनी सांगितलंय की तिथे ऑर्केस्ट्रा चालतो, परवानगी ऑर्केस्ट्राची परवानगी होती. आहे तसं लायसन्स असेल ना, मला माहित नाही. हा. रेस्टॉरंट बारचं लायसन आहे, ऑर्केस्ट्राचं बारचं लायसन आहे की नाही मला माहित नाही. ऑर्केस्ट्राच्या बारचं लायसन असेल तर ऑर्केस्ट्रा चालला पाहिजे. ऑर्केस्ट्राच्या बारच्या लायसनच्या नावाखाली डान्स बार चालता कामा नये. इथे डान्स बार चालू आहे आणि पोलिसांनी तो रेकॉर्ड केलेला आहे आणि पंचनाम्यामध्ये लिहून आलेलं आहे की मुली नाचताना पकडल्या, विभत्स हातवार करताना पकडल्या, गिरायकाशी लगड करताना पकडल्या. हे पंचनाम्यामध्ये आलंय. हे काय माझं स्टेटमेंट नाही आहे, हे स्टेटमेंट आहे पोलिसांचं, हे स्टेटमेंट आहे पंचनाम्याचं, हे माझं नाही. त्यामुळे डान्स बारची परमिशन, डान्स बारला तर परमिशनच नाही आहे, परमिशन ऑर्केस्ट्राला आहे.
ऑर्केस्ट्राचं परमिशन जरी असलं, असं एक क्षण पकडून चालू, ऑर्केस्ट्राचं परमिशन आहे, तरी देखील तिथे डान्स बार चालवता येत नाही. नाही, हा बार कधी सुरू झाला याच्या बाबतीत हा बार कधी सुरू झाला मला माहित नाही, मी त्याची माहितीच घेतलेली नाहीये. हा बार कधी अगोदर चालू झाला असेल, त्यावेळेला कदाचित तो रेस्टॉरंट अँड बार असेल. रेस्टॉरंट अँड बार चालवायला कोणाचीच काही हरकत नाहीये. रेस्टॉरंट अँड बार चालवायला कायद्याने बंदी नाहीये. डान्स बार चालवायला कायद्याने बंदी आहे. नाही, पण परत साहेब यामध्ये एक असा मुद्दा आहे, तुम्ही म्हणतात की हे बारचं प्रकरण असेल किंवा अन्य काही जी प्रकरण आहेत की तुम्ही मुख्यमंत्र्यांना त्या विषयासंदर्भात उद्या भेटणारा सगळी कागदपत्र सादर करतात. डान्स बारचं तर प्रकरण तसं गंभीरच आहे, पण मुख्यमंत्री स्वतःच्या प्रतिमेबाबतीत इतके जागरूक असतात की मंत्र्यांचे पीए नेमताना ही अनेक नियम आणि त्या कसोट्यांवरून त्यांना जावं लागतं. अशा वेळेस जर तुम्ही म्हणताय 2023ला 2 किंवा 3 वेळा कारवाई झालेली आहे, तर या सगळ्या गोष्टीची कल्पना, कारण गृह खातं हे मुख्यमंत्र्यांकडे आहे आणि त्या खात्याचे ते राज्यमंत्री आहेत योगेश कदम, तर या बाबतीतली काही माहिती किंवा कल्पना राज्याच्या गृह विभागाने किंवा मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेने मुख्यमंत्र्यांना दिली नाही का? मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करता आणि आता तुम्ही हेच प्रकरण घेऊन मुख्यमंत्र्यांकडे. मला मुख्यमंत्र्यांना काय माहिती दिली, काय माहिती दिली नाही याची काही कल्पना नाही, परंतु माझ्याकडे एफआयआरच्या कॉपीज आहेत, ज्या राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये मला मिळालेल्या आहेत. 2 एफआयआर झालेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. 2023ला हे एफआयआर झाले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, गृह खात्याच्या बाबतीमध्ये किंवा मुख्यमंत्री आता एवढी काळजी घेतात की पीए देखील डॉटेड पीए, टिंटेड पीए देखील ते देत नाहीयेत आणि स्वतःच्या मंत्रिमंडळात हे टिंटेड मंत्री बसवलेत. मला त्यांना, म्हणून मी तुम्हाला त्यांना प्रश्न विचारतोय, हा मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे की तुम्हाला पीए चालत नाहीत, मंत्री चालतात. तुम्हाला पीए चालत नाही, मंत्री चालतात. नाही, माझा मुद्दा असा आहे की माहितीच्या अधिकारात जर तुम्हाला ही माहिती उपलब्ध होती तर मुख्यमंत्र्यांच्या गृह विभागाने किंवा मुख्यमंत्र्यांच्या संबंधित यंत्रणेनं हे जे सगळं प्रकरण आहे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करताना त्याची कल्पना मुख्यमंत्र्यांना दिली नाही का? याच्या बाबतीत मी कसं उत्तर देऊ? याच्या बाबतीत मुख्यमंत्रीच उत्तर देतील ना. आता जे एकच मिनिट, त्याच्या अगोदर ही पत्र दाखवतो. 15/4/2024 कलेक्टरला लिहिलेलं पत्र आहे. मला माहिती पाहिजे आणि मला बैठकीची वेळ पाहिजे. त्याच्यावरती शिक्का आहे. 15/4/2024 आणि दुसरं पत्र 20/4/2024. मी या कलेक्टरवरती हक्कभंग आणीन आता. म्हणजे मी 1 वर्ष वेळ मागतोय त्यांच्याकडे आणि योगेश कदम खोटं सांगतायत की मी वेळ मागितलीच नाही, दिलीच नाही. ही माझी पत्र आहेत. त्यांनी जर मला वेळ कळवली असती तर लेखी कळवली असती ना, मी लेखी मागितली तर. त्यामुळे हे सगळे पुरावे तयार झालेले आहेत. हे सगळे पुरावे कंपाईल करून मी उद्या मुख्यमंत्र्यांकडे देणार आहे आणि ते दिल्याच्या नंतर याच्यावरती मुख्यमंत्री काय कारवाई करतात ते मला बघायचंय. मुख्यमंत्र्यांनी जर कारवाई केली नाही तर मी प्रत्येक आठवड्याला त्यांना एक स्मरणपत्र देणार आहे. मला माहिती आहे त्यांची स्मरणशक्ती फार तल्लख आहे, ते कुठली गोष्ट विसरत नाही असं म्हणतात. मी मागितलेल्या कारवाईचं त्यांनी नाकारावं की आम्ही काही कारवाई करणार नाही तरी चालेल. मला हे कळेल मला की मुख्यमंत्र्यांना अशी माणसं चालतात का. मग मी जनतेच्या न्यायालयात जाईन किंवा न्यायालयात जाईन. न्यायालयाचे दरवाजे तर माझ्यासाठी मोकळे आहेत. परंतु फार गंभीर प्रकरण आहे. कदाचित कोकाटेंचा नवीन विषय आल्यामुळे यांची फाईल थोडी खाली गेली आहे. आज ते फार खुश असतील की ही फाईल खाली गेल्यामुळे, परंतु ह्याच्यातनं त्यांची सुटका नाही. कारण अशा वेगवेगळ्या फाईल या जमा होत आहेत आणि टप्प्याटप्प्याने आपल्याकडे त्या मी घेऊन येईन. मुख्यमंत्र्यांकडे मी त्या घेऊन जाईन. वादग्रस्त विधान कोणती कारवाई अपेक्षित आहे? तुम्ही कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट सांगितलं, त्यानंतर ज्या पद्धतीनं ती वाळू उचलली जाते त्या ह्या सगळ्यांच्या अंतर्गत कुठली कारवाई? अगदी पहिली कारवाई अतिशय स्पष्ट आहे.
कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट किंवा हाऊस ऑफ प्रॉफिट असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला जातो. नंबर 1 ची कारवाई ही आहे जी महाराष्ट्राला अपेक्षित आहे, जी आम्हाला अपेक्षित आहे. कागद काळे केले जातील, काही लोकांवरती गुन्हे दाखल केले जातील, त्या बारच्या मालकावरती जो कोण चालवणार आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, त्यांच्या काही लोकांना अरेस्ट दाखवली जाईल. परंतु ज्याला जो जबाबदार आहे, ज्याच्या पर्सनल इंटरेस्ट स्वकीयांचे हितसंबंध ज्याला कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणतात, जे सिद्ध झालेले आहेत त्याच्यामध्ये यांच्या राजीनाम्याचीच कारवाई आम्हाला अपेक्षित आहे. सर, तुम्ही आता अंजली दमन यांनी पण आता पत्रकार परिषद घेत गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जिथे बार होतं ते आता तिथे चाललेत, कारण त्यांना जी एफआयआर मिळाली पोलीस स्टेशनकडून त्यामध्ये 22 मुलींना पकडण्यात आलेल्या आणि 5 ते 6 मुलीची काहीतरी परवानगी असते, तर ते तिकडे जाऊन आता ती सगळी हे मी तर अगोदरच दिलं ना आपल्याकडे. आता माझं चला ठीक आहे, राजकीय भांडण आहे त्यांच्याशी, ते म्हणतात ना कदम फॅमिलीची बदनामी करण्यासाठी. अंजली दमानी यांचं त्यांचं काय राजकीय भांडण आहे? त्या नैतिकतेसाठी लढतायत, त्यांचं काय राजकीय भांडण नाहीये. अंजली दमानी राजीनामा मागतायत आणि मी राजीनामा मागतोय, तर मी राजकीय हेतूने प्रेरित होऊन मागतोय. अंजली दमानी कशाला मागतायत? हा नैतिकतेचा विषय आहे, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावाच लागेल. सर, माणिकराव कोकाटेने आता पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय. ते म्हणाले की सरकार भिकारी आहे, शेतकरी नाही, कारण सरकार शेतकऱ्यांकडून 1 रुपया घेते. आता असं आहे ना की देवेंद्र फडणवीसांची आता मला द्यायला लागलेली आहे की ते किती हतबल झालेले आहेत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे भारतीय जनता पक्ष जो मी ओळखतो, ज्या पक्षाबरोबर मी गेले कित्येक वर्ष काम केलेलं आहे, जो पार्टी विथ द डिफरन्स अशा पक्षाची प्रतिमा जपणारे भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते, त्यांना अशा लोकांबरोबर काम करावं लागतंय जे इतके गए गुजरे आहेत आणि त्यांना ह्या मुख्यमंत्र्यांचं तर नाक दाबून त्यांना मुख्याचा मार बसतोय. काढावं की ठेवावं म्हणजे सोडलं तर पळतंय, धरलं तर चावतंय, अशी परिस्थिती आता मुख्यमंत्र्यांची झालेली आहे. आता मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे की काय करावं. इतकी मोठी मेजॉरिटी आहे, असे 4-5 मंत्री काढून टाकले जे त्यांच्यावरती डाग आहेत, काही फरक पडत नाही त्यांना. पुढची 5 वर्ष त्यांना कोण हलवत नाही. परंतु असे लोक बरोबर ठेवून दररोज बदनामी सहन करण्याची वेळ त्यांनी स्वतःवर येऊ देऊ नये, असं आमचं म्हणणं आहे. ते सोबत असंही वाक्य म्हणाले आहे की मी राजीनामा का देऊ, मी काही कोणाचा विनयभंग नाही केला. म्हणजे मग आता विनयभंग केला तरच राजीनामा होणार का? नैतिक अनैतिकतेच्या व्याख्येमध्ये फक्त विनयभंग हा एकच विषय बसतो का? मंत्र्यांना जो काही प्रोटोकॉल असतो, मंत्र्यांना जी काही शासन सूचिता असते, याच्यामध्ये काय फक्त विनयभंग हा एकच विषय आहे की ज्याच्यामुळे राजीनामा द्यावा लागतो? हे असे अनैतिक प्रकार करणारे लोक पण आहेत ना त्याच्यामध्ये. वाळू चोरणारे लोक आहेत, डान्सबार मुली नाचवणारे लोक आहेत. एका बाजूला मोठ्या बहिणींच्या गप्पा करायच्या आणि दुसऱ्या बाजूला मुलींना नाचवायचे, हे कुठलं आहे? परब साहेब, हे जी सगळी प्रकरणं गाजत असताना महाराष्ट्रात आणखी एक प्रकरण गाजते, ते म्हणजे हनी ट्रॅपचं. आणि त्यात विजय वडेट्टीवारांनी मध्यंतरी एक विधान केलं होतं की 2022ला जो सत्ता पालट झाला त्यात हनी ट्रॅपचा खूप मोठा. मी पुन्हा एकदा सांगतो, मला आता दया खरंच मुख्यमंत्र्यांची येते. कोण म्हणते हनी ट्रॅपमध्ये त्यांचे मंत्री अडकले आहेत, कोण म्हणतं हनी ट्रॅपमध्ये त्यांचे अधिकारी अडकलेले आहेत. या संदर्भातले जसे जसे पुरावे बाहेर येतील तसं तसं त्याच्यावर बोलणं जास्त उचित राहील. आता त्याच्यावरती संशय आहे, काही नावं आहेत, परंतु अजून त्याच्यातली वस्तुस्थिती चौकशी अंती बाहेर यायची आहे. परंतु मुख्यमंत्र्यांना मला असं वाटतं की काहीतरी असं षडयंत्र चाललेलं आहे जे या मुख्यमंत्र्यांनाच खुर्चीवरनं खाली खेचण्याचं काम करतंय. आणि म्हणून अशा प्रकारचे हे सगळे आरोप प्रत्यारोप, अशा प्रकारच्या गोष्टी घडतायत का,
असा मला तरी संशय यायला लागलेला आहे. त्यामुळे माझं स्पष्ट मत असं आहे की मुख्यमंत्र्यांनी आपली कडक भूमिका घ्यावी आणि असे जे काही लोक आहेत यांना चांगला धडा शिकवावा. सर एक मराठी डान्स बारचा विषय आलाय. तर धर्मवीर सिनेमात असं दाखवण्यात आलं होतं की एकनाथ शिंदेने ठाण्यातले डान्स बार बंद केले. आता त्यांच्याच मंत्र्याच्या नावावर डान्स बार आहे, त्यांना आठवण करून द्यायची वेळ आली आता. आता एकनाथ शिंदेची देखील फार अडचण आहे. आपण चांगलं उदाहरण दिलं की डान्स बार फोडला एकनाथ शिंदेनी, त्याचा किती उदो उदो करून दिला. आपण धर्मवीर पिक्चरमध्ये बघितलं की डान्स बार फोडला. का डान्स बार फोडला? तर महिलांचा आदर राखण्यासाठी, महिलांना तिथून मान खाली घालून जावं लागतं. आता एकनाथ शिंदे काय म्हणून यांच्यावरती कारवाई करणार? ज्या एकनाथ शिंदेचा धर्मवीर मध्ये जो काय उल्लेख केला गेला आणि डान्स बारचे जे काय पिक्चराइज केलं गेलं, आता माझी अपेक्षा आहे की एकनाथ शिंदेने देखील या कारवाईला समर्थन दिलं पाहिजे. आता ते डान्स बार फोडू शकत नाहीत स्वतः, पण किमान उपमुख्यमंत्री म्हणून कारवाईचे आदेश तर देऊ शकतात. सर एक बार हिंदी में जानना चाहेंगे, योगेश कदम पर आपने जब असेंबली शुरू थी तब आपने आरोप किए थे कि डांस बार चलाया जा रहा है कदम फैमिली की ओर से, उसके ऊपर उन्होंने भी स्पष्टीकरण दिया. अब इस मामले में क्या कुछ जानकारी सामने आई है, आगे की क्या भूमिका रहेगी? मैंने सदन के आखिरी दिन में योगेश कदम जो इस राज्य के गृह राज्य मंत्री है, महसूल राज्य मंत्री है, इनके ऊपर आरोप लगाए थे कि इनके मां के नाम से एक रेस्टोरेंट एंड बार है, जिस बार में 30 मई 2025 को रेड हो गई. मुंबई पुलिस और क्राइम ब्रांच यूनिट नंबर 12 ने ये रेड की, जिसकी एफआईआर की कॉपी मुझे राइट ऑफ इंफॉर्मेशन के तहत मिली, जिसमें 22 बारबालाएं, 22 गिराइक, 4 स्टाफ ऐसे लोग मिले, जिसकी वीडियो शूटिंग हो चुकी है, जिसमें बारबालाएं नाच रही है, अश्लीलता का काम वहां पर हो रहा है. ये उनके ऊपर आरोप है. रामदास कदम इन्होंने कहा कि ये डांस बार मेरे पत्नी के नाम पे है, बार मेरे पत्नी के नाम पे है. बार चलाने में, रेस्टोरेंट एंड बार चलाने में कोई तकलीफ नहीं, लेकिन रेस्टोरेंट एंड बार के नाम पे डांस बार चलाना ये अनैतिकता है. और वो उनके कहना ऐसा था कि वो मेरे किसी नौकर ने या मैनेजर ने या जिसको मैंने चलाने दिया उसने ये किया है. मैंने कानून की इस धारा को आपके सामने रखा है, जिस धारा में ये कहा जाता है कि आपके नौकर ने या आपने जिसको भी ऑथराइज किया है उसने कोई अगर मिसकॉन्डक्ट किया तो उसकी जिम्मेदारी आपके ऊपर है. अगर आप ये प्रूव कर सकते हैं कि आपने सभी शर्तों को, नियमों को बंधन में रखा है, तो आपके ऊपर जिम्मेदारी नहीं है. मेरा यह कहना है कि 2023 में इस बार के ऊपर 2 बार रेड हो गई है. जब इस बार के रेड हो गई तब इनका ही शासन था, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी थे. तो ये नहीं कह सकते कि इनको मालूम नहीं है कि यहां पर डांस बार चल रहा है. तो इनको बचने का कोई अभी इसमें उम्मीद नहीं है. इसलिए मैंने मुख्यमंत्री से कल या आज उनका जन्मदिन है, मैं उनको हार्दिक बधाई देता हूं जन्मदिन की, और उनसे ये कार्रवाई की मांग करता हूं कि ऐसे अनधिकृत कामों के लिए अगर मंत्री पद का उपयोग किया जाता है तो इसमें कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट है. मैं जिस खाते का मंत्री हूं उसी खाते के धंधे को अगर मेरे निकटवर्तियों को उसका अगर लाभ मिलता है तो वो कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होता है, जिसके तहत उन्होंने रेजिग्नेशन देना चाहिए. योगेश कदम ने कल प्रेस कॉन्फ्रेंस में ये कहा कि मेरे जितने भी लोग हैं, अनिल परब जिन पर आरोप भी कर रहे हैं, वो हाईकोर्ट की परमिशन लेकर, चाहे वो रिक्की का काम हो या बाकी के काम कर रहे हैं, और अगर ये साबित होता है कि मेरा इन्वॉल्वमेंट है तो मैं इंक्वायरी में सामने जाऊंगा. मेरा यही कहना है, जो हाईकोर्ट की ऑर्डर है मेरे पास में है, मैंने पढ़ी हुई है. हाईकोर्ट ने ये ऑर्डर दी है, जो अकीब मुकादम को जो रेती खींचने का काम दिया था, जिसको जहां पर दिया था वो जगह को छोड़ के दूसरी जगह से कर रहा है, नंबर 1. दूसरा, जब उसने ज्यादा खिंचाई की तब कलेक्टर ने वो बंद कर दिया था. उस
बंद करने के ऑर्डर को उसको चैलेंज कर दिया गया, जिसमें कोर्ट ने यह कहा कि आपने उसको शो कॉज नोटिस देनी चाहिए थी और बाद में बंद करना चाहिए था, इसलिए वो रिस्टोर कर दिया गया। उसको गलत जगह पे खिंचाई की परमिशन नहीं थी। आज गवर्नमेंट का रिपोर्ट है, उसके ऊपर एफआईआर हुआ है कि गलत जगह पे गलत तरीके से जो रेती खींची गई, सक्शन पंप से खींची गई, इसलिए उसके ऊपर एफआईआर हुआ है। एफआईआर को चैलेंज नहीं हुआ है। दूसरी बात, जिस तरह से उसने उसको खिंचाई है उसमें गवर्नमेंट का रिपोर्ट है कि जहां की परमिशन दी है वहां की वो रेती नहीं है, ये अलग जगह की रेती है। और ये आदमी जो है वो योगेश कदम का क्लोज रिलेटिव है। क्लोज उसके रिलेटिव मतलब क्लोज कार्यकर्ता है, जो योगेश कदम के हर कार्यक्रम में, योगेश कदम के हर प्रोग्राम में वो वहां पर हाजिर होता है। आप अगर खेड़ में जाओगे और पूछोगे तो आपको 1 मिनट में पता चलेगा कि ये आदमी कौन है। एग्रीकल्चर मिनिस्टर का जो मुद्दा सामने आ रहा है, सुप्रिया सुले भी जो है आज शिवराज सिंह चौहान से मिली यूनियन मिनिस्टर से, उन्होंने इस्तीफे की मांग की। किस तरह से इस पूरे मुद्दे को आप देख रहे हैं और क्या फडणवीस सीरियस नहीं लग रहे इस मुद्दे? आज मुख्यमंत्री साहब का बर्थडे है, अजित दादा का भी आज बर्थडे है। मैं इन दोनों से दरखास्त करता हूं कि ऐसे टिंटेड लोगों को साथ में मत रखो जो सरकार की बदनामी कर रहे हैं। इनका रेजिग्नेशन लेके अपनी जो छवि जो बनानी है वो अपनी छवि अच्छी तरह से बनाए। वाइस प्रेसिडेंट ने इस्तीफा दे दिया अचानक से मिड टर्म में ही, इसको लेकर शिवसेना यूपीटी किस तरह से देखती है कि इसके पीछे भी कुछ बीजेपी का? नहीं, मैं अभी सिर्फ सावित्री नदी को देख रहा हूँ, महापौर नादा को देख रहा हूँ और डांस बार को देख रहा हूँ। और दिल्ली अभी देखना, वो दिल्ली के लोग जो बैठे वो देख लेंगे उसको। पण जर ते बिहारमध्ये जे वोट व्हेरिफिकेशनचं सध्या सुरू आहे त्याच्यावरून विरोधक आक्रमक झाले आणि उद्या त्यांनी पायऱ्यांवर आंदोलन करण्याचं सुद्धा ठरवलेलं आहे। बिहारमध्ये आता जे वोटर लिस्ट व्हेरिफिकेशनच्या नावावर जे काही सुरू आहे त्यांनी महाराष्ट्रासारखं चित्र तिथे सुद्धा तयार होईल अशी बघा, निवडणूक आयोग या सरकारचा चपरासी झालेला आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाकडनं काय आता अपेक्षा नाही आहे। प्रत्येक कृती जी भारतीय जनता पक्षाला जिंकवून देऊ शकते, मग ती कृती योग्य असो अयोग्य असो, त्याचा वापर भारतीय जनता पक्ष करते। म्हणून महाराष्ट्रात जे केलं ते आता बिहारमध्ये पण करतील। त्यांना एवढा मोठा जगातला पक्ष आहे, का घाबरतायत? आमचं नेहमी परत परत तेच म्हणणं आहे की तुम्ही जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून स्वतःला तुमची ओळख आहे असं तुम्ही म्हणताय, मग ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी का करताय जिंकण्यासाठी? लोक फोडायची। काल ईडीला सर्वोच्च न्यायालयाने इतका झापडलाय की महाराष्ट्राचा अनुभव आम्हाला आहे। महाराष्ट्राचा अनुभवाच्या वरनं मी जर काही स्टेटमेंट्स केल्या तर तुम्हाला त्रासदायक होतील। म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च जज देखील यांच्या कृतीबद्दल साशंक आहेत, त्यावरनं आपण लक्षात घ्या की यांची काय परिस्थिती आहे। कल जो है का जो खबर आई उसको लेकर आप क्या कहेंगे? क्या सरकार का ये बड़ा फेलियर है? इतने सालों से केस चल रहा था, लेकिन क्या जो सही में एक्यूज थे उनको पकड़ा नहीं गया? और नहीं, इसमें 2 चीजें देखनी होगी कि देखो, एक तो पहले इन्वेस्टिगेशन किस तरह से हुआ, इन्वेस्टिगेशंस में कुछ अगर कमियां है, नंबर 1 इसलिए वो छूटे होंगे। नंबर 2, हम उस चीज को सही ढंग से पेश नहीं कर पाए होंगे। तो ये सब देखना होगा, उसको स्टडी करनी होगी कि किस जगह पे हमारी कमियां रह गई, जिस वजह से बॉम्ब ब्लास्ट में के आरोपी छूटे। ये बहुत सीरियस चीज है कि अगर बॉम्ब ब्लास्ट में के आरोपी छूट सकते हैं तो कोई भी केस के आरोपी छूट सकते हैं। और जिस बॉम्ब ब्लास्ट को सरकार ने सीरियसली लिया तो उसको आखिर तक लेके जाने की जिम्मेदारी ये सरकार की होती है। इस चीज को बहुत सीरियसली लेना चाहिए। जहां पर कमियां हैं उसके ऊपर अच्छे पैनलिस्ट बिठाने चाहिए, बड़े सीनियर काउंसिल उसमें बिठाने चाहिए और हाई कोर्ट में ये देखना चाहिए कि ये डिसीजन जो है वो रिवर्स हो जाए और जो आरोपी थे उनको सजा हो जाए। हाणामारी झाली असं समजतंय, पुराव्यान अभावी त्यांची सुटका झाली असं समजतंय। या अगोदर सुद्धा अशीच बरीच प्रकरणं होती ज्याच्यामध्ये पुराव्याअभावी त्यांना सुटका करण्यात आली। बघा, काही प्रकरणात पुराव्याअभावी सुटका झाली तर आम्ही समजू शकतो, कारण कालानुरूप पुरावे कमजोर होत जातात, माणसं सापडत नाहीत।
परंतु बॉम्ब ब्लास्ट सारखी केस आहे ज्याच्यामध्ये लोकांचा बळी जातो, ज्याच्यामध्ये शत्रू राष्ट्र इन्व्हॉल्व आहे, ही केस एवढी सोपी नाहीये. बॉम्ब ब्लास्ट ज्या वेळेला होतो त्यावेळेला काय फक्त लोकल संघटना नसतात, त्याला अतिरेकी असतात, त्याच्यात दुसरं राष्ट्र आपल्या देशाची अस्थिरता करत असतं. आणि अशा प्रकरणामध्ये पुरावे, कुठले पुरावे आपण देऊ शकलो नाही, मांडू शकलो नाही, त्याचा अभ्यास करून आपल्याला ते पुरावे पुन्हा हायकोर्टात मांडता येतील का, किंवा त्याच्यावरती पुन्हा लाईट टाकून कोर्टाचं डिसिजन आपण आपल्या बाजूने घेऊ शकतो का, याच्यासाठी पूर्ण अभ्यास करून आपल्याला पूर्ण तयारीनिशी ती केस परत लढावी लागेल. तर पावसाळी अधिवेशनामध्ये जे कार्यकर्ते आणि हाणामारी झाली होती त्यांना काल जामीन मिळाला. पडळकरांचे जे कार्यकर्ते होते त्यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांची विजय मिरवणूक सारखे काढले, ढोल ताशे वाजवत आहेत. परत मी मुख्यमंत्र्यांवरती येतो की ह्या सगळ्या गोष्टींना मुख्यमंत्र्यांचं समर्थन आहे का, की अशी मारामारी करायची, त्यांना जामीन झाल्यावरती त्यांची विजय मिरवणूक काढायची, तुम्ही कशाला प्रोत्साहन देताय? हे सगळे लोक, मला परत शंका येते की हे मुख्यमंत्र्यांना घरी बसवायचा कार्यक्रम तर नाही ना. आणि म्हणून अशा गोष्टींचा महाराष्ट्राने कधी अशा गोष्टी बघितल्या नव्हत्या ज्या महाराष्ट्र आता बघतोय. लोकांनी तुम्हाला राक्षसी बहुमत दिलेलं आहे का, तर चांगलं काम करावं, तर आता सत्तेचा उन्माद दिसतोय. मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी फार गंभीरपणे आज त्यांच्या वाढत्या वयाचा विचार करून त्यांनी ह्या प्रकरण फार गंभीरपणे घेतलं पाहिजे असं मला वाटतं. कारण वाढदिवस म्हणजे वय वाढत जातं ना.